नमस्कार, शुभ सकाळ. सुंदरच्या दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर नाही केले. त्याचं रिझन येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. काही मेडिकल एमर्जन्सीजमुळे एवढे दिवस मला तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करता आले नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त असं वाईट मला याचं वाटत होतं की तुमच्याबरोबर मी साधी एक पोस्ट देखील शेअर करू शकली नाही. आणि आज मी आलेली आहे सोलापूरला. म्हणजे आजपासून तुम्हाला सोलापूरचे ब्लॉग्स बघायला मिळतील. मला माहिती नाही कितपत ते मला शूट करायला जमतील, कारण ज्या गोष्टी होत्या त्यातनं थोडंसं बाहेर पडण्यासाठी किंवा थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी सोलापूर म्हणजे इथे येऊन मी सगळं विसरून जाते. आणि माझं तुम्ही बघू शकता अवधूतला भेटून एक वेगळा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. आणि आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एवढे दिवस जे काही व्लॉग्स आले नाही त्याच्यासाठी खरंच सॉरी. व्लॉग म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे मला कळवायला वेळ देखील मिळाला नाही त्यासाठी खरंच सॉरी. आणि इथून व्लॉग रेग्युलर शूट करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर थोडीफार संक्रांतीची तयारी चालवली आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर ती शेअर करण्याचा प्रयत्न करते, कारण प्रत्येक ठिकाणच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात. जसं आमची इकडची जी पद्धत आहे मुंबईची म्हणू शकता किंवा जसं गावची जी पद्धत आहे त्यापेक्षा सोलापूरच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत. आणि त्याच मी तुम्हाला ना मिनी ब्लॉगमार्फत थोड्या शूट करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. इथे या साईडला अवधूत खेळतोय बघा. आणि सकाळचे जवळपास आता 9 वाजलेले आहेत आणि आंब्याला मोहर खूप छान आलाय कल्पनाताईंच्या. बराचसा फरक पडलाय. म्हणजे जवळपास मी 1 वर्षानंतर आले, पण खूप चेंज झालंय. खूप चेंज म्हणण्यापेक्षा सोलापूरमध्ये चेंज नाही झालं आहे. इकडचं थोडंसं जे आजूबाजूचं आहे ते सगळं चेंज झालेलं आहे. तुम्हाला मेन म्हणजे मला गार्डन दाखवायचं आहे, कारण गार्डनमध्ये बरेचसे चेंजेस झाले. तर तुम्ही जर 2 वर्षापूर्वीचे जर माझे व्लॉग्स बघाल तर त्याच्यामध्ये अवधूतच्या गार्डनची तुम्हाला सैर करवते असा एक व्हिडिओ आहे. 2 वर्षापूर्वीचा आहे, पण तुम्ही बघा त्याच्यामध्ये बरेचसे गार्डनमध्ये एवढी झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि ती झाडं आता थोडीशी चेंज झालेली आहेत, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण त्याच्यासाठी अवधूतलाच घेऊन मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे तुम्हाला छान सगळंच, म्हणजे इकडची बरीचशी वेगवेगळी झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळी झाडं आहेत आणि वेगवेगळी लिंबाची तर खूप आहेत इथे. जर तुम्ही जुने ब्लॉग्स बघितले असतील माझ्या सोलापूरचे तर तुम्हाला कळले असतील. आणि इथे ना रांगोळी पण सगळ्यांच्या घरी असते. सणासुदीला म्हणून असं नसतं, रोजच असते सगळ्यांच्या घरी. तर ती पण मी तुम्हाला दाखवते. बघा इथे पण आहे रांगोळी. बघा तर पुढे येऊया. बघा इथे पण आहे. बघा मी इथे छान मस्तपैकी बाहेर फेरफटका मारत होती. आणि इथे तुम्ही बघाल ना तर आई, मम्मी, शिशी आई मिळून सगळ्याजणी मिळून, त्याचबरोबर तेजल, या सगळ्या मिळून ना वौसाची तयारी करत होते. म्हणजे जी सुगड पूजनाची जी तयारी असते ते करत होते. या सगळ्या गोष्टी ना शेतातनंच आणलेल्या होत्या. तेजलच्या सासरहून या सगळ्या गोष्टी आलेल्या. काही गोष्टी आईकडनं पण असतात, काही गोष्टी सासरकडून पण असतात. अशा दोन्हीकडनं त्या गोष्टी असतात. जसं आपण गणपतीमध्ये जो ओवसा असतो गौरी गणपतीचा, तशाच पद्धतीचा हा ओवसा असतो. म्हणजे माहेरहून येतात काही गोष्टी आणि तेवढ्याच गोष्टी आपण सासरहून देतो. पण त्याच्यामध्ये पण एक प्रेम, आपुलकी अशा सगळ्या गोष्टी असतात. तर इथे बघा, इथे मी एक गोष्ट नोटीस केली सोलापूरमध्ये. इथे ना तिळाचे लाडू असे नसतात. तिळापासून जे पारंपरिक पदार्थ असतात बनवलेले, म्हणजे ज्या वड्या वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी जास्त होतात. इथे तिळाचे लाडू मला फार कमी बघण्यात आले. तर इथे आपण ना आता ही सुगड पूजनाची तयारी करतोय. तर इथे ना विठ्ठल रखुमाईंचा ओवसा असतो. म्हणजे जेव्हा हा ओवसा पूजतात किंवा करतात तेव्हा विठ्ठल रखुमाईंच्या देवळात जातात. तर इथे देऊळ म्हणजे आजूबाजूला कुठे नसल्यामुळे मग तेजलने घरातली जी मूर्ती होती विठ्ठल रखुमाईंची त्याचीच पूजा केली. तर तिने छान अशी तिला पाहिजे तसं सगळं सजावट करून इथे छान असं मांडून घेतलेलं. आणि इथे म्हणजे आई, मम्मी, मी, तेजल अशा सगळ्यांचं मिळून आम्ही सुगड पूजन करून घेतलेलं. तर इथे ही मोठी 2 होती आणि एका साईडला 5-5 अशा 2 जोड्या त्या सुगडांच्या होत्या.
त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना हळद कुंकूची बोटं लावून घेतलेली, जसं आपण करतो तशी, किंवा त्याच्यामध्ये आपण तुम्हाला पाहिजे तशा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल असतात, पण जेवढं असं नॅचरल दिसेल ना तेवढं खूप छान वाटतं. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण एक एक करून टाकणार आहोत, ज्याच्यामध्ये मक्याच्या काय बोलतात त्याला, मक्याची कणसं असतात ना, त्याचं वरचं असतं, मला आता एक्झॅक्टली त्याचं नाव आठवत नाही, पण त्या गोष्टी होत्या. भाताची कणसं होती, गाजर म्हणा, पावटा म्हणा, शेंगा म्हणा, त्याच्यानंतर तिळगुळ म्हणा, त्याच्यानंतर तिळाचे लाडू म्हणा. तर असं सगळ्या गोष्टी बघा इथे ठेवून घेतलं. त्याचबरोबर तीळ पण अख्खे टाकले जातात, म्हणजे तीळ मला माहिती नव्हतं, पण तीळ आहे. त्याच्यानंतर लवंग आहे, म्हणजे जो गरम मसाला आहे, लवंगा होत्या. त्याचबरोबर हिरवी वेलची होती, ते पण असं सगळं यांनी या वंशाच्या जे आपण तयार केलेलं सुगड त्याच्यामध्ये होते. ही प्लेट पण तिला सासरकडूनच आलेली, म्हणजे जेव्हा त्यांचा वंसा आलेला, म्हणजे सगळ्या गोष्टी आलेल्या, त्याच्यामध्ये ही प्लेट आलेली, ज्याच्यामध्ये असं एक ताट होतं आणि त्या ताटामध्ये हळदी कुंकू, त्याच्याबरोबर हे डाळी होत्या. तर ते एक्झॅक्टली डाळी कसल्या होत्या मला पण नाही माहिती आणि तेजलला पण कळत नव्हत्या, पण मी तुम्हाला दाखवलेत बघा. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. हळद कुंकूचा करंडा होता आणि त्याचबरोबर तिला जे वाटायचं वाण होतं, म्हणजे जे आपण हळदी कुंकू करणार होतो त्याच्यासाठी वाण पण तिच्या म्हणजे तिकडूनच आलेलं या सगळ्या गोष्टी. तर आम्ही काय केलं, सगळी तयारी आता करून घेऊ आणि मी म्हटलं नंतर आपण साडी नेसून येऊ, कारण मग साडी आणि मग त्याच्यामध्ये मग खूप वेळ जातो, म्हणून मग पहिली आम्ही असं म्हटलं की पहिलं आपण सगळं मांडून घेऊ, पूजा वगैरे सगळं करून घेऊ. फक्त पूजा करायच्या आधी मग आपण छानपैकी साडी वगैरे नेऊन तयार होऊन येऊ, कारण साडीवर आम्हाला थोडंसं शूट करायचं होतं. मला म्हणण्यापेक्षा तेजलचा पहिली संक्रांत, जसं मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये पण शेअर केलं आहे. हा व्हिडिओ खरंच खूप उशिरा येतोय तुमच्यापर्यंत, पण काही गोष्टींमुळे मला खरंच तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करता आलं नाही आहे, कारण काही गोष्टींमधनं आपण कितीही म्हटलं ना तेवढं माइंड फ्री होत नव्हतं माझं की मी तुमच्याबरोबर त्या गोष्टी सगळ्या शेअर करेन. पण व्लॉग का आले नाही आहेत याचा डिटेल व्हिडिओ मी एक थोड्या दिवसातच तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत ही जी काही पूजा होती त्याच्या पद्धतीने केलेली आहे इकडे, कारण माझं जे सुगड पूजन होतं ते तुम्ही गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. तर माझी अगदी साधी सोपी सिंपल पद्धत होती, पण आज मला इकडच्या पण पद्धती बघायला मिळाल्या, तर मला खूप आवडल्या देखील. आणि इथे ना आम्ही आता विड्याची पानं घेण्यासाठी जात होतो, तर जे आहे बागेतच आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की बागेमध्ये बऱ्याचशा पद्धतींची फळझाडं, फुलझाडं, अशा बऱ्याच पद्धतींची झाडं होती. तर गेल्या वर्षी मी आलेली तेव्हा आईने ही वेल नव्हती लावलेली, तर मम्मी अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, फळझाडं ती लावत असते आणि तिला खूप आवड आहे याची. तर ती असं ऑनलाईन पण बऱ्याचशा गोष्टी मागवत असते, म्हणजे खत म्हणा किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी ज्या फळांच्या रिलेटेड, फुलझाडांच्या रिलेटेड ज्या असतात त्या. मग इथे आम्ही जी विड्याला लागतात ना पानं, ती अगदी खूप जास्त मोठी नव्हती, पण मग आम्ही जी आणलेली ना ती तेवढी अशी ताजी वाटत नव्हती, कारण ऑलरेडी ना त्याला येऊन 3-4 दिवस झालेले, म्हणून मग आम्हाला जी पाहिजे होती ती आम्ही इथून घेतली. आणि इथे बघू शकता बघा, ही 5-5 विड्याची पानं मांडलीत आणि त्याच्यावरती मग हे मम्मी आता जे गोष्टी लागणार आहेत 5-5 त्या आम्हाला सगळ्या देते बघा. खारीक आहे म्हणा, सुपारी आहे म्हणा, आणि ही सुपारी बघा अगदी तांबूस कलरची आहे. आपल्याकडे मुंबईला थोडीशी सफेद सफेद कलरची मिळते, तर ते पण माझ्यासाठी थोडंसं वेगळं होतं. आणि अशा पद्धतीने जो हा वोसा होता आणि खूप छान सुंदर असं डेकोरेशन तिथल्या तिथे केलेलं. आणि इथे आता आम्ही फायनली तयार होऊन आलेलो आहोत. तर आम्ही ते तयार झालेलो आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, तेजलची पहिली संक्रांत, त्याच्यासाठी तेजल तयार झालीये. काळी साडी नेसली आणि थोडीशी लाजते तेजल, खरंच लाजली तेजल. तर छान बघा, तेजलने हलव्याचे दागिने जे मी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये दाखवलेले, तर थोडेसे आता घातलेत. फोटोशूट थोडंसं करायचं आहे आम्हाला, त्याच्यासाठी म्हणून आम्ही थोडेसे आता घालणार आहोत, थोडेसे नंतर. आणि हे तेजलचेच मी थोडेसे दागिने घातलेत, म्हटलं चला आपण पण फोटोशूट करू. आणि छान तेजल तयार झाली बघा. पाठीमागे हा असा ब्रूश लावला, तेजलने स्वतःची हेअरस्टाईल वगैरे केली आणि माझी पण अशीच हेअरस्टाईल तेजलने करून दिली. आणि ही सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे असा गजरा वगैरे लावायची, तर मी म्हटलं चला मी पण करून घेऊ. आणि कशा दिसतोय आम्ही दोघी नक्की सांगा कमेंट करून. आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे वर्षभरानंतर मी पण इथे आले आणि नेमकी 2 वर्ष मी आली सोलापूरला आणि संक्रांत होऊन गेली, त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी इथे यायची.
त्याच्यामुळे काही साजरा वगैरे करायला मिळायचं नाही. आज इकडची पण पद्धत मी शिकून घेतलंय की इकडे कशा पद्धतीने असतं आणि कशा पद्धतीने इकडे सेलिब्रेट केलं जातं. इकडे खूप मोठं सेलिब्रेशन असतं. भोगीच्या दिवशी तर प्रत्येक वेगवेगळी थाळी येते ज्याच्यामध्ये गुळपोळी असते आणि काय 5 प्रकारच्या चटण्या वगैरे, चटण्या असतात, तिळकूट असतो, जवसाची चटणी असते, शेंगदाण्याची चटणी असते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात. तर ते पण सगळं मी मिनी ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. आता आम्ही निघालो. आता ही फक्त आम्ही पूजा मांडलेली, आता आम्ही पूजा करून घेणार. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं फोटोशूट करायचं, तर आम्ही तिथे जाणार फोटोशूट करायला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकू आहे, त्या हळदी कुंकूचा ब्लॉग तुमच्याबरोबर मी वेगळा शेअर करेन. तर चला तुम्ही पण फोटोशूट बघायला. आमचं आम्ही घरच्या घरी जे काही फोटोशूट करणार आहे ते कशा पद्धतीने आहे. तर आता ही आम्ही थोडीशी फोटोशूट साठी तयारी केली आहे बघा. दोघींनी आम्ही सेम प्लेट अशा मोठ्या तयार केल्या. त्याच्यामध्ये हे जे सुगड आहेत ते आहे आणि हे जे धान्य आपण भरतो, हळदी कुंकूचा करंडा आणि थोडीशी फुलं बघा अशा पद्धतीने थोडंसं केलं. आता शूट कशा पद्धतीने करायचं ते बघू, जेव्हा आम्ही तिथे बाहेर जाऊ तेव्हा कळेल. तर अशी तयारी केली आहे. चला बाहेर जाऊया आता आपण. पहिले इयरिंग्स, मग बांगड्या, मग गजरा, गजरा, मग ज्वेलरी, नाही नथ आणि मग ज्वेलरी आणि नंतर पदर आणि मग पदर करून मेदू असं गोल. ठीक आहे. तर आता इथे ना आमचं हे सगळं शूट चाललंय. ते कशा पद्धतीने असतं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की कशा पद्धतीने छोटंसं जे काही फोटोशूट वगैरे असतं ते आम्ही करतो. तर ही जी साडी आहे ती आपल्याला पोशाखबाई दिवास यांच्याकडनं रिसीव्ह झालेली आहे. आणि गेल्या वेळेस मी तुम्हाला फक्त ब्लॉग मध्ये दाखवलेली, आता मी तुम्हाला नेसून दाखवली की ती कशा पद्धतीने दिसते. पोशाखबाई दिवासचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देईल, म्हणजे तुम्हाला त्यांच्या पेजवर जाऊन जर घ्यायची असेल साडी किंवा याच्यासाठी मकर संक्रांतीसाठी त्यांच्याकडे खूप चांगले चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि ऐश्वर्या पण खूप आपल्याला चांगलं सजेस्ट देखील करतात की आपल्याला कुठली साडी घ्यायला हवी किंवा त्याच्यामध्ये किती छान छान ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर या सगळ्यासाठी मी ही साडी म्हटलं संक्रांतीसाठी जेव्हा नेसेन तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन. तर थँक्यू सो मच पोशाखबाई दिवास, तुमच्याकडे एवढी छान सुंदर अशी साडी रिसीव्ह झाली की त्याच्यावर खूप सुंदर असं हे नथीचं प्रिंट आहे, जे तुम्हाला छोट्या रील्समध्ये वगैरे माझ्या इन्स्टा अकाउंटवर बघायला मिळेल. तर हे बघा. चला आता आम्ही शूट कंटिन्यू करतो. इथे आता थोडंसं माझं होईपर्यंत तेजलचं इकडे चाललेलं आहे. इकडे तेजलचं शूट चाललंय बघा. अजून आम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये 2 ब्लॉग शूट करायचा विचार आहे माझा, कारण इथे आले की असेच ब्लॉग शूट करणं होतं, कारण निवांत वेळ असतो. संध्याकाळचा जो संक्रांतीचा म्हणजे आपला जो हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो त्याचा एक वेगळा व्हिडिओ आणि त्याचा एक वेगळा लुक तुमच्याबरोबर शेअर करेन. तो पण तुम्हाला आवडेल अशी आशा करते, कारण बऱ्याच दिवसानंतर जवळपास 15 दिवसानंतर आपले ब्लॉग्स येणार आहेत आणि खूप छान छान इंटरेस्टिंग असे ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा विचार आहे. तर आता मी हे कंटिन्यू करतो पुढे, नंतर तुम्हाला भेटते. उभे राहा. बघा तिकडे काय घेतलंय, बरोबर घेतलंय का? तर आता फोटोशूट आमचं झालं आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण दोन्ही ब्लॉग जर एकत्र केले तर खूप मोठा ब्लॉग होईल आणि मग एकत्र पण बघायला मजा येत नाही. काहीतरी अजून एक छान इंटरेस्टिंग असा दुसरा ब्लॉग असावा, म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि बऱ्याच वेळा मला रिक्वेस्ट पण येत असते की ताई तू शूट वगैरे कसं करतेस ते दाखव, किंवा तुझे डेली ब्लॉग्स पण जे असतात तू कसे शूट करतेस ते दाखव. तर डेली ब्लॉग मी कसे शूट करते हे दाखवणं शक्य नव्हतं, पण जे काही असे जे व्हिडिओज असतात ते मी कसे कॅप्चर करते किंवा कोणाकोणाची मदत घेते, कशा पद्धतीने करते, ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग तेवढाच आवडला असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतरचा ब्लॉग हळदी कुंकूचा असेल किंवा मग अवधूतच्या बागेचा आम्हाला करायचा आहे, तर तो मी विचार करते की आत्ताच करायचा, कारण मी पण इथे 2-3 दिवसच आहे, खूप जास्त दिवस नाही आहे. कारण मग मला जेवढे शूट करता येतील इकडचे शूट करण्यापेक्षा माझ्यासाठी ती मेमरी असते की ती माझ्याबरोबर आयुष्यभर म्हणजे लाईफ लॉंग राहणारी आहे. ते असं सगळे हे काही जे क्षण असतात ते माझ्याकडे मोबाईलमध्ये कॅप्चर करून माझ्याबरोबर ठेवलेले असतात. हा एक त्याच्या मागचा उद्देश असतो की इकडे आल्यानंतर जे जे काही असतील ते सगळं ब्लॉगमध्ये शूट करण्याचा आणि कॅप्चर करून माझ्या स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा.
तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.